नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी TV9 मराठीची लाल किल्ला एक्सप्रेस या ठिकाणी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या मतदारांचा नेमका कौल काय आहे हे जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलेली आहे. आगामी 2019च्या निवडणुकीमध्ये लोकशाही बळकट करण्यासाठी या सगळ्या मतदारांची महत्त्वाची भूमिका असणार आहे. नेमकं या मतदारांच्या मनात काय आहे, कारण की हे सगळे मतदार ठरवणार आहे की दिल्लीत सत्ता कोणाची असेल. प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील मतदार ठरवणार आहे आणि महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या कोकणातील महत्त्वाच्या लोकसभा मतदारसंघातील या मतदारांचा नेमका कौल काय आहे. कारण की कोकण सिंधुदुर्ग रत्नागिरी म्हटलं आपल्याला तर अनेक प्रश्न म्हणजे नाणार रिफायनरीचा सगळ्यात मोठा विरोध या ठिकाणी या सगळ्या कोकणातल्या जनतेचा आहे. त्या ठिकाणी अनेक प्रश्न आहे, म्हणजे आंब्यावर प्रक्रिया होणारा उद्योग नाहीत, अनेक प्रश्न आहे. ह्या सगळ्या प्रश्नांवर आपण चर्चा करणार आहोत. नेमकं यांच्या मनात काय आहे, कारण की हे जनता ठरवणार आहे की आगामी 2019च्या निवडणुकीमध्ये कोणाची सत्ता असेल. आपल्यासोबत मान्यवर पाहुणे या ठिकाणी आहे, त्यांचा परिचय मी करून देतो. काका कुडाळकर सर आहेत, काँग्रेसचे प्रवक्ते. त्यानंतर वैभव नाईक युवा आमदार आहे, शिवसेनेचे. संदीप कुडतरकर सर आहे, स्वाभिमानीचे पक्ष प्रवक्ते आहे, स्वाभिमान पक्षाचे. आणि परशुराम उपरकर सर आहे, माजी आमदार आणि मनसेचे नेते. या सगळ्या मान्यवरांकडून आपण प्रश्नाची उत्तर घेऊया. इथे या ठिकाणी विनायक राऊत शिवसेनेचे खासदार आहे, त्यामुळे जो जिता वही सिकंदर. आपण वैभव नाईक यांच्याकडनं जाणून घेऊया की तुमच्या खासदारांनी गेल्या 4.5-5 वर्षात नेमकी काय कामं या मतदारसंघात केलेली आहे. खऱ्या अर्थाने या लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत हे शिवसेनेचं प्रतिनिधी करत असताना या विभागाचे खासदार झाल्यानंतर अनेक प्रश्न त्यांनी या ठिकाणी प्रामुख्याने सोडवले. आपल्याला माहिती असेल की हजारो लोक या मुंबई गोवा महामार्गामध्ये मृत्युमुखी पडलेत आणि तो मुंबई गोवा मार्गाचं काम या ठिकाणी सुरू करण्याचं आणि तो पूर्ण करण्याचं काम खासदार विनायक राऊत साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये असलेला इको सेन्सिटिव्हचा विषय असून देत किंवा मेमोरिटनचा या ठिकाणी विषय असून देत, हा प्रश्न पण त्यांनी या ठिकाणी सक्षमपणे या ठिकाणी सोडवला. आपल्याला माहिती असेल की या जिल्ह्यामध्ये हत्तीचा मोठा प्रश्न होता. आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये 11 शेतकरी मृत्युमुखी पडले होते, जिल्ह्यामध्ये अनेक शेतकरी मृत्युमुखी पडले होते. तो हत्ती हटावचा या ठिकाणी प्रश्न आपल्या संपूर्ण राज्यामध्ये फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुटला आणि त्यामुळे त्यांनी सक्षमपणे या ठिकाणी काम केलं. केंद्राच्या अनेक योजना या जिल्ह्यामध्ये आणण्याचं काम खासदार साहेबांनी केलं. मग ते विजेचं सक्षमीकरण असून देत, या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा असून देत, आणि हे काम करताना त्यांनी लोकांचा जनसंपर्क सुद्धा या ठिकाणी दांडगा ठेवला. त्यामुळे लोकांचे छोटे छोटे प्रश्न सोडण्याचं काम त्यांनी या ठिकाणी निश्चित केलेलं आहे. वैभव, आपण विनायक राऊत यांच्या कामावर किती लोक समाधानी आहे जाणून घेऊया. सगळे मतदार आहे, सर्वसामान्य लोक आहे. किती लोकांना वाटतं की 4.5 वर्षात त्यांनी केलेलं काम हे समाधानकारक आहे? किती लोक समाधानी आहे? हातवर करा. किती लोक समाधानी आहे? किती लोक समाधानी नाहीत विनायक राऊत यांच्या कामावर? हातवर करा. जवळपास 50-50 रेशो आहे आपल्यासोबत. हा सर, काय वाटतं? उभी हो. हा, कोणतंच काय काम त्यांनी केलेलं नाही. आपण पाहता की प्रत्येक दिवशी फक्त पेपरमध्ये एक न्यूज असते, उद्घाटनांची असते, परंतु ते पूर्णत्वास नेलेली बातमी कधीच ऐकू येत नाही. तुम्हाला समाधानी आहे? तुम्ही उभी व्हा. नाही, ज्याप्रमाणे घोषणा केली होती सरकारने त्याप्रमाणे करण्यात ते अपयशी ठरले असं माझं म्हणणं आहे. नक्कीच. इकडे हा सर, तुम्ही. खासदार विनायक राऊत साहेबांनी या जिल्ह्यामध्ये अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगलं काम केलं आहे. अनेक प्रश्न जे प्रलंबित होते ते त्यांनी मार्गी लावलेले आहेत. आमदार साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अनेक प्रश्नांची त्यांनी उकल केली आणि अतिशय चांगल्या अशा प्रकारचा संपर्क त्यांनी या जिल्ह्यामध्ये ठेवला. प्रत्येक सर्वसाधारण माणसाची त्यांनी संपर्क. सर, हा नक्कीच, मी मागे येतो. हा सर, तुम्हाला काय वाटतं? विनाशकारी प्रकल्प नको या जिल्ह्यात, हे बरोबर आहे, परंतु विनाशकारी नसलेले नानारवर चर्चा करणार आहोत. सर, मला खासदारांच्या कामावर समाधानी आहेत का तुम्ही? समाधानी आम्ही बिलकुल नाही. कारण खासदार म्हणून जी कामं आता हे आमदार साहेब ते बोलले, खासदारांची बारीक बारीक कामं केली, पण हे नगरसेवक सुद्धा कामं करू शकतात, अशी कामं केली खासदारांनी. काही कामं ह्या जिल्ह्यात केली. हा, इकडे काही तरुण आहे, त्यांना विचारूया. हा, तुम्ही सांगा. माईक नका. खासदार साहेब नक्की किती कामांचं परत परत भूमिपूजन करणार आहेत ते नक्की त्यांना सांगायचं. आणखी इकडे. हा, तुम्ही काकू, तुम्ही सांगा. माझं मत काय माहितीये की सर, जे हॉस्पिटल आहे हे मध्यवर्ती ठिकाण आहे कुडाळ. हॉस्पिटलमध्ये कसलीही सोय नाही आहे, औषधं नाहीत. प्रत्येक वेळेला ओरस लाज आहे हे त्यांचं उत्तर असतं. ते त्यांनी पहिली ही सोय आधी औषधाची करावी. हा सर, त्यांनी जे जिल्ह्यामधील एक गाव दत्तक घेतलेलं आहे, दत्तक पालक योजनेअंतर्गत. आज जर त्या गावाची जर आपण दुर्दशा पाहू तर असं गाव एखादा ग्रामपंचायत सदस्य जर चांगलं गाव करू शकतो, पण तो खासदाराला ते गाव सगळे उत्तर घेऊ. वैभव नाईक आपल्यासोबत आहे. हा सर, तुम्हाला काय वाटतं? खासदार साहेब BSNL टॉवरची ती वेळोवेळी उद्घाटन करत असतात, पण त्यांच्या स्वतःच्या घरचा BSNL फोनला 3-3 महिने बंद असतो. हा सर, तुम्ही सांगा.
खासदार विनायक राऊत हे मुळात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातून नॉट रिचेबलच आहेत, आलं का लक्षात? वैभव नाईक सर, याचे उत्तर तुमच्याकडनं थोडक्यात सांगा, मग मी स्वाभिमान पक्षाचे नेते आहेत त्यांच्याकडे येतो. हा सर, येतो. हा तुम्ही बोला. हा 2007 पासून मी जेव्हा जिल्हा परिषद लढवली, शिवापूर हा माझा प्रश्न सांगा तुम्ही, काय वाटतं? समाधानी आहे कामावर? समाधानी आहे. शिवापूर गाव यापूर्वी कसा होता आणि आज कसा आहे पाहिलं तर नक्की या जिल्ह्यामध्ये विकास झालेला आहे. नक्कीच तुम्ही सांगा. 4.5 वर्षात अतिशय चांगल्या प्रकारे खासदारांनी कामं केली आहेत. मेन जे 10 वर्षात जे हत्ती हटवता होता विषय, तर 10 वर्षात जे हटवू शकलं नाही ते फक्त विनायक राऊतच करू शकले. पण आपलं सांगायचं एक सांगतो, मी राष्ट्रवादी काँग्रेसचा मी जिल्हाध्यक्ष आहे, सुरेश गवस. मला खासदार म्हणून काही प्रश्न विचारायचे आहेत त्यांना, की रेल्वे खर्च हा अर्थसंकल्पात का नाही, इरिगेशनचा खर्च कृषी खात्यामध्ये का नाही, अन्न महामंडळाचे 65,000 कोटी अल्पबचतीतून घेऊन ह्या अर्थसंकल्पात दाखवलेले नाहीत. ही उत्तरं पाहिजेत आम्हाला. इलेक्ट्रिक खर्च नाही, आणखी सांगतो, इलेक्ट्रिक याची उत्तर घेऊ, परत येतो तुमच्याकडे. खंबाटामध्ये जे 2-2.5 लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांना त्यांचे रोजगार गेलेला आहे त्यांचा. मोदी सरकार जेव्हा सत्तेत आलं त्यावेळी सांगितलेलं की 2 कोटी लोकांना रोजगार देणार. मला एक सांगा, ह्या 2-2.5 लोकांमध्ये कोकणी लोक बरेचसे आहेत आणि ती उद्ध्वस्त झाली. सर उत्तर घेऊया आपण. वैभव सर, मला परशुराम सरांकडे संदीप सरांकडे यायचं आहे सर, मग त्याच्यानंतर उत्तर घेऊ. तुम्ही सांगा, काय सांगणार? खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातल्या 48 खासदारांपैकी सगळ्यात निष्क्रिय खासदार जर कोण असेल तर त्याचा प्रथम क्रमांक विनायक राऊतांना लावावा लागेल. फक्त हायमार्सची उद्घाटन करणं आणि टेलिफोन टॉवरचे उद्घाटन करणं ह्याच्या पलीकडे विनायक राऊतांनी काही काम केलं नाही. 1 मिनिट सांगतो, या मतदारसंघाला परंपरा आहे. या मतदारसंघात दंडवतेने काम केलं आहे. या मतदारसंघात बॅरिस्टर नाथपाईंनी काम केलं आहे. या मतदारसंघात या निलेश राणेंनी काम केलं आहे. आणि आज सांगतो, निलेश राणे जेवढं काम करतात त्याच्या 1% सुद्धा खासदार विनायक राऊत काम करत नाही, दिसत नाहीत खासदार, लोकांना अवेलेबल होत नाहीत खासदार. वैभवजी काय सांगणार? खऱ्या अर्थाने खासदार विनायक राऊत हे काम करतात. त्यांच्या मतदारसंघामध्ये 6 विधानसभेतील 5 आमदार हे शिवसेनेचे आहेत. त्यामुळे काम काय करतात हे या ठिकाणी निवडणुकीत दिसून येतं. आज या ठिकाणी असलेल्या 7 जिल्हा, मला सर वैभवजी कंप्लीट करा. मतदारसंघामधील अनेक जिल्हा परिषद, 2 जिल्हा परिषद, प्रश्न उपस्थित केले सर्वसामान्य लोकांनी, त्यांची उत्तरं त्या उपर खऱ्या अर्थाने प्रश्न ज्या उपस्थित करतात. एखादा लोकप्रतिनिधी काम करतो, त्या लोकप्रतिनिधीच्या पाठी किती लोक आहेत याच्यावरून त्या लोकप्रतिनिधीची लोकप्रियता, त्या लोकप्रतिनिधीचं काम कळतं. आता मुंबई गोवा महामार्गाचं या ठिकाणी हे काम हे ग्रामपंचायत सदस्य करू शकत नाही, एखादा विधानसभा सदस्य करू शकत नाही. या आधीचे खासदार होते, या आधीचे मंत्री होते, या आधीचे मुख्यमंत्री होते, त्यांनी या ठिकाणी मुंबई गोवा मार्गाचा का प्रश्न सोडवला नाही? हत्तीसारखा छोटा प्रश्न असून दे, पण तो प्रश्न त्या ठिकाणी का सोडवला नाही याचा पण या ठिकाणी प्रश्न आहे. निश्चितपणे या ठिकाणी बोलायला सगळ्यांना दिलं पाहिजे. नाही, बोलायला संधी दिलं पाहिजे. सर बोलायला संधी एक सेकंद. हा नाही, मी काकांकडे येतो. तुम्ही उत्तर दिले, काकांकडे येतो. काका तुम्ही येतो त्यांच्याकडे येतो. की या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचं युतीचं सरकार हे या देशामध्ये आहे आणि त्या देशाचे, त्या युतीच्या सरकारचं प्रतिनिधित्व खासदार राऊत करत आहेत. आणि या ठिकाणी राऊत साहेब त्या दृष्टीनं अत्यंत निष्क्रिय ठरलेले आहेत. या ठिकाणी यांनी किती म्हटलं तरी आमच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न होता, वनसंज्ञेचा प्रश्न होता, या ठिकाणी तो सुटलेला नाही. परशुराम उपरकर सर मनसेचे नेते आहे. प्रश्न जे आहेत महत्वाचा म्हणजे तुमच्या शांततेत आपण उत्तर घेऊ. आपण सगळ्यांचे प्रश्न घेतले. महत्वाचा प्रश्न बेरोजगारीच्या प्रश्नावर या ठिकाणी उपाययोजना आज अशी बातमी आहे की अजित पवार आणि राज ठाकरे यांची भेट झाली. काय खिचडी शिस्त आहे, तुम्ही जाताय आघाडीत? आमचे साहेब बसले साहेब सांगतील, पण एक मला सांगून दे, हत्तीचा प्रश्न मगाचपासून आलाय. हत्ती आता फिरतायत, परत जिल्ह्यात आलेले आहेत. हा रोड जो आहे ना, हायवे रोड आहे, हा हायवे रोड करायला 15 वर्षे गेली. प्रभू साहेब असताना हायवे रोडचं सर्व नियोजन झालेलं आहे. आता फक्त नारळ फोडायचे काम झाले आहेत. पण त्या हायवेवरती आता माणसं जेवढी मेली आहेत ना, कितीतरी माणसं मेलेली आहेत. लोकांच्या नाकातोंडात धूळ जाते, पण बघायला वेळ नाही. टॉवरची उद्घाटन होत आहेत. टॉवरची उद्घाटन होत आहेत. आणि 3ऱ्या दिवशी, 8व्या दिवशी त्या गावातले लोक टॉवर खाली उपोषणाला बसतायत. ही परिस्थिती काय आहे? काय परिस्थिती आहे? लवकर मला ब्रेक घ्यायचा आहे, लवकर तुम्ही. दोनदा उल्लेख केला, हायवेचा उल्लेख केला. मुळात मी सांगू इच्छितो, नारायण राणे साहेब पालकमंत्री असताना
नारायण राणे साहेब पालकमंत्री असताना, निलेशजी खासदार असताना, एक मिनिट, पृथ्वीराज चव्हाण, नारायण राणे आणि निलेशजी, सीपी जोशी हे भूपृष्ठ मंत्री होते, त्यांच्याकडून हा रस्ता मंजूर केला आणि हा रस्ता नितीन गडकरींमुळे झाला. नक्कीच खासदाराचं योगदान काही नाही सर. आपण एक छोटासा एक रंगत चर्चा आहे, या मतदारसंघातले आणखी काही इश्यूज आहे, आपण त्याच्यावर चर्चा करू. एक छोटासा सर काका एक छोटासा काका एक ब्रेक घेतोय, एक छोटासा ब्रेक घेऊया, परत पुन्हा चर्चा करूया याच विषयावर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. TV9 मराठीच्या या महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेतोय आपण. लाल किल्ला एक्सप्रेस या ठिकाणी कुडाळमध्ये आलेली आहे, घोषणाबाजी होती है, परंतु असं म्हटलं जातं की ये दीवार जो पर्दे की तरह हिलने लगी है, हमारी कोशिश ये है कि ये बुनियाद भी हिलनी चाहिए. सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश ये है कि ये सूरत बदलनी चाहिए. आपण चर्चा करूया. लोकशाहीचा सर्वात मोठा मंच आहे आणि सगळ्यात मोठा प्रश्न या लोकसभा मतदारसंघाचा नाणारचा. किती लोकांना नाणार नको आहे इथे या लोकसभा मतदारसंघात? जवळपास 99% लोक आहे. सर्वसामान्य कोकणवासियांची ही भूमिका आहे. त्यामुळे या राजकीय पक्षांची भूमिका जाणून घेणं महत्वाचं आहे, कारण की याच भूमिकेवर हे सगळे लोक जे आहे ते मतदान करणार आहे. शिवसेनेनं आपली भूमिका स्पष्ट केली, स्वाभिमान पक्षाची आपली भूमिका आहे. आपण इथले लोक आहे त्यांना विचारूया, काय वाटतं काका? नाणारसारखा प्रकल्प कोकणात अगदीच नको, कारण जेणेकरून आपण नाणारसारख्या प्रकल्पात नुकसान हे नक्कीच ठरलेलं आहे. ह्या जेवढी आपण जेवढे लोक नाणारसाठी विरोधात राहू तेवढा नाणार प्रकल्प थांबेल. आपल्याला विनाशकारी प्रकल्प आहे, आम्ही संपूर्ण जगाला माहिती आहे नाणार प्रकल्प काय आहे. आणि नाणार प्रकल्प हा कोणालाही नको, आमच्या जिल्ह्यात नको, रत्नागिरी जिल्ह्यात नको, हे दोन्ही जिल्ह्यामध्ये येणारा प्रकल्प आहे. त्याला सगळ्यांचा विरोध आहे आणि ज्याचा विरोध नसेल त्याचा यावेळी आम्ही निषेध करतो. नाणार प्रकल्पाला पूर्ण विरोध आहे, कारण नाणारमुळे इथलं मच्छीमार उद्ध्वस्त होणार आहे, बागायतदार उद्ध्वस्त होणार आणि पूर्ण कोकण आमचं सुंदर आहे तो नष्ट होणार आहे. त्यामुळे नाणार नकोच. नक्कीच. हा इकडे काही तरुण तुम्ही सांगा. जनतेत शिवसेनेने नक्की त्यांची बाजू काय आहे ना ते स्पष्ट करावे, कारण दुटप्पी भूमिका इथे आहे, या जनतेला चांगलं माहिती आहे. सावंतवाडीचे इकडे काही ज्येष्ठ नागरिक पण आहे. काका काय नाणारवर काय भूमिका आहे? कोकणचा कॅलिफोर्निया होण्यासाठी लोकांनी पूर्वी प्रयत्न केले आणि त्याप्रमाणे कोकणच्या ह्याच्यात विनाशकारी प्रकल्प येऊ नये असं मला वाटतं. नक्कीच. मॅडम तुम्हाला काय सांगायचं? हा सर. नाणार प्रकल्पामुळे काजू, आंबा आणि मच्छीमार या लोकांवरती मोठा परिणाम होऊ शकतो, की दूषित हवा आणि दूषित पाण्यामुळे त्रास होऊ शकतो. नक्कीच. हा सर. पहिल्या प्रथम हा नाणार प्रकल्प पाहिजे म्हणून बीजेपी वाल्यांनी इथे जाहीर केलेला आहे, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी पहिले. नक्कीच. भाजपचे नेते सर, भाजपचे नेते या ठिकाणी नाही. हा सर तुम्ही. आपला जिल्हा हा सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा आहे आणि अशा जिल्ह्यात हा विनाशकारी प्रकल्प कोणी आणला हा महत्वाचा, कारण उद्योग मंत्री कुणाचे आहेत, हा उद्योग कोण आणतंय हे सर्व जनतेने जाणणं सर्वात महत्वाचं आहे. नक्कीच. मी शिवसेनेचे वैभव नाईक यांच्याकडनं जाणून घेतोय, परंतु दोन्ही पक्ष हा मॅडम हा बोला. शिवसेनेची नाणारच्या बाबतीत जी दुटप्पी भूमिका आहे ही भूमिका खूप चुकीचं मांडलंय. जर शिवसेनेची भूमिका दुटप्पी असती तर परवा आलेल्या ज्या कमिटीला विरोध करणारे आमचे विनायक राऊत होते, त्यावेळेला यांची माणसं जी नाणारला विरोध करतात त्यावेळेला त्या कमिटी समोर त्यांना हकलवायला का गेली नाही, हा मला त्यांचा प्रश्न आहे. संदीप सर तुम्हाला एक प्रश्न आहे. भाजपचा पुढाकार होता या नाणार प्रकल्पासाठी आणि माननीय नारायण राणे जे खासदार आहेत ते भाजपच्या कोट्यातून आहे. काय उत्तर देणार, कसं विरोध करणार तुम्ही याला? मुळात सांगतो, ज्या मॅडम आता म्हणाल्या जी ती कमिटी आलेली होती ती कंपनीची कमिटी होती आणि शिवसेनेची दुटप्पीच भूमिका आहे, कारण ह्यांचे उद्योग मंत्री आहेत. जमीन अधिग्रहण सुभाष देसाईंनी केली, जमीन अधिग्रहण यांनी थांबवावी, यांची भूमिका नेहमी कॅबिनेटमध्ये बसतात आणि तिथे सगळ्या गोष्टींना मंजुरी देतात आणि बाहेर लोकांना येऊन सांगतात की आमचा विरोध आहे. शिवसेनेची तळेगाळात नाणारला सगळ्यात पहिला विरोध नारायण राणे साहेबांनी आणि निलेश राणे साहेबांनी केलेला आहे. देवगड मधली 2 जातात नितेश राणेंनी सुद्धा विरोध केलेला आहे. शिवसेनेची भूमिका दुपट्ट आहे. संदीप सर माझा एक प्रश्न आहे. भाजपच्या कोट्यातून नारायण राणे माननीय खासदार आहेत, जर त्यांनी नाणारला उत्तर देतो सर उत्तर द्या. शांत चर्चा करूया. उत्तर देणार. अरे मी उत्तर देणार. थांबा, उत्तर देणार मी. उत्तर द्या. राणे साहेब 1 मिनिट देतो. उत्तर देतो. माझ्याकडे पाहून
बोला. संदीप सर, राणे साहेब भाजपच्या कोट्यातून खासदार आहे. भाजपचा राणे साहेबांचा संबंध नाही. नाही, हा. राणे साहेब भाजपच्या 1 रुपयाचे सदस्य नाहीत. एक मिनिट, आणि शिवसेनेचाही विरोध आहे. राणे साहेबांनी जाहीर केलाय ज्या दिवशी नाणारला केंद्र सरकार मंजुरी देईल, मी बोलतो ना, ज्या दिवशी नाणारला केंद्र सरकार मंजुरी देईल त्या दिवशी खासदारकीवर लाद मारीन. हे राणे ही भूमिका नारायण राणे यांनी स्पष्ट केली आहे. वैभव सर काय सांगणार? तुमचे उद्योग मंत्री आहे म्हणतात आणि तुम्ही दुटप्पी भूमिका असा आरोप आहे लोकांचा. हा सर 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 नाणारच्या बाजूने आहे. वैभव सर नाणारवर तुमचे नेते बोलताय. तुमचे नेते बोलताय. तुमचे हा सर वैभवजी खऱ्या अर्थाने शिवसेनेने पहिल्यापासूनच जे जे विनाशकारी प्रकल्प आहेत अशा सगळ्या प्रकल्पांना या ठिकाणी विरोध केलेला आहे. नेते बोलत आहे. तुमचेच नेते बोलत आहे. येतो हा जनतेला तुमचेच नेते बोलत आहे. तुमचे स्वाभिमानचे आणि शिवसेनेचेच नेते बोलताय. आपण ऐकून घेऊ ना उत्तर. आपण हा सर खऱ्या अर्थाने शिवसेनेचा पहिल्यापासूनच जे जे विनाशकारी प्रकल्प आहेत, मग जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प असून देत किंवा नाणारचा औष्णिक प्रकल्प असून देत, या सर्व प्रकल्पांना या ठिकाणी विरोध आहे आणि तो विरोध शिवसेनेने सक्षमपणे या ठिकाणी दाखवला आहे. आणि म्हणूनच कालच्या जी कमिटी आली त्या कमिटी पुढे सुद्धा जे नाणारचे प्रकल्पाचे विरोधक जी कमिटी होती ती कमिटी सुद्धा शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींबरोबर त्या ठिकाणी समोर गेली. त्यामुळे निश्चितपणे त्या लोकप्रतिनिधींना सुद्धा या ठिकाणी समजलेलं आहे किंवा त्या कमिटीला पण समजलं आहे की शिवसेना या प्रकल्पाला सक्षमपणे विरोध करू शकतं आणि त्यामुळे ते लोक आलेले आहेत निश्चितपणे. आणि 2 मिनिटं माजी संदीप कुडतरकर यांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एकीकडे खासदार म्हणून भाजपचं या ठिकाणी प्रतिनिधित्व करायचं, दुसरीकडे एका मुलाने या ठिकाणी काँग्रेसचं प्रतिनिधित्व करायचं आणि मग विरोध आहे म्हणून सांगायचं. मात्र सर एक मिनिट, नाणार प्रकल्पाला माननीय नारायण राणे यांनी विरोध केला. शिवसेनेचा पण उघड विरोध आहे आणि इथल्या जनतेची 99% जनतेची मागणी आहे की आम्हाला नाणार नको. आपण काँग्रेसचं आणि मनसेचं पण मत जाणून घेऊया. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा परत येऊया. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी TV9 मराठीची ही लाल किल्ला एक्सप्रेस कुडाळमध्ये आलेली आहे आणि सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातल्या समस्या जाणून घेतोय. मला एक सर्वे घ्यायचा आहे. त्यापूर्वी नाणारवर काँग्रेस आणि मनसेची भूमिका सांगून देतो. नाणार बाबत काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की नाणार कोणत्याही परिस्थितीत या जिल्ह्याला नको, कारण या जिल्ह्याला जो फळाफुलानं भरण्याचं काम हे काँग्रेसने केलेलं होतं आणि त्यामुळे काँग्रेस या ठिकाणी राख रांगोळी करायला तयार नाही. आणि मला मुद्दा सांगतोय यांच्या सगळ्या प्रवृत्तीबाबत की ज्यांनी एनरॉन बुडवायला चाललेले त्यांनीच एनरॉन आपल्या डोकीवर घेतला. नाणारचं उद्या तेच होणार आहे. एका बाजूनं समर्थन करायचं आणि लोकांचं मतासाठी करायचं. एकच मुद्दा सांगतोय. दुसरं सांगतोय गिर्येबाबत तेच होतं. गिर्याच्या वेळी आता कुडतरकर सांगतात त्यावेळी ते समर्थन करत होते, भाजपवाले विरोध करत होते. आज भाजपवाले नाणारचं समर्थन करतात आणि हे विरोध करतायत. त्यामुळे नक्की भूमिका मनसेचे नेते. सर तुमची काय भूमिका आहे? महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही सत्तेत नसली तरी सत्तेतल्या लोकांचे मात्र भिन्न भिन्न विचार आहेत. एक सत्तेतला भागीदार म्हणतोय की नाणार हवा आहे, एक सत्तेतला भागीदार म्हणतोय नाणार नको आहे. त्यामुळे राज ठाकरेंनी मात्र या नाणारला प्रखर विरोध केलेला आहे आणि राज ठाकरेंनी सर्व लोकांना सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या जमिनी विकू देऊ नका, तुमच्या जमिनी वाचवा. आणि ते आज लोक ऐकतायत आणि आपल्या जमिनी विकत घेत नाहीत. जमिनी विकत घेतलेले कोण आहेत ते जर बघितलेत नक्कीच सर, सर्व गुजरातचे लोक आहेत. नक्कीच आपण एक महत्वाचा प्रश्न आगामी लोकसभा निवडणुकीत कुणाला वाटतं की राहुल गांधी यायला पाहिजे? हात वर करा. किती लोकांना वाटतं राहुल गांधी? किती लोकांना नरेंद्र मोदी वाटतं? नरेंद्र मोदी सक्षम नेतृत्व करू शकेल? किती लोकांना वाटतं? किती लोकांना राहुल गांधी वाले? हा यांना विचारूया. हा मॅडम तुम्ही सांगा. मोदी नकोच आहेत आम्हाला राहुल गांधीच हवे आहेत. तुम्ही काँग्रेसच्या कार्यकर्ते? यस साहेब, ह्या जनतेला मोदींनी एवढं फसवलंय म्हणून हे सर्वसामान्य जनता मोदींच्या विरोधात आहे. आणि बीजेपीचा कुठलाच बीजेपी शिवसेनेचा हे बघा साहेब, एवढं सांगतो, बीजेपी शिवसेनेच्या ह्या जिल्ह्यातून येणारा उमेदवार हद्दपार असणार. ह्यावेळी काँग्रेसचाच उमेदवार असणार निश्चितपणे. हा सर तुम्ही सांगा. प्रश्न विचारात हे राहुल गांधी की नरेंद्र मोदी? आम्हाला राहुल गांधीच पाहिजे, कारण आमची आघाडी आहे काँग्रेस बरोबर. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. मला एक सांगायचं आहे की एकेकाळी या जिल्ह्यामध्ये 3-3 मंत्री होते. प्रत्येक मंत्र्याने आपापल्या मतदारसंघामध्ये एक प्रोजेक्ट आणलाय. त्याप्रमाणे आताच्या सत्तेधाऱ्यांनी जाहीर करावं की त्यांनी कुठला प्रोजेक्ट या जिल्ह्यामध्ये आणला.
आज बेकारी वाढण्याच्या पाठीमागे कारण एकच आहे, या जिल्ह्यातले प्रोजेक्ट बंद होत आहेत. एसएन देसाई काका मी उत्तर घेतो. इकडे नरेंद्र मोदीसाठी हात वर केले काही लोक आहेत, त्यांना विचार. हा मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, परंतु नरेंद्र मोदी आल्यापासून मुंबईपासून कुठेही हल्ले झाले नाहीत आतंकवादी, त्याबद्दल जरा कारण हे अजून एक माझा मुद्दा आहे की यापुढे जर इथे प्रकल्प खूप आले म्हणतात किंवा खूप हे झाला, पण एक फॅक्टरी किंवा असं हे आणा की रोजगार मिळेल, कुठचाही पक्ष येईल त्यासाठी. बरोबर, नरेंद्र मोदी नेतृत्व चांगलं आहे आणि सर्व प्रकारे नरेंद्र मोदी जर चांगले असतील तर त्यांनी सामान्य लोकांची सबसिडी वेव्ह करायला सांगितलं आणि खासदारांचे पगार वाढवले. खासदारांना गरज आहे का पगाराची? नक्कीच. मी शिवसेनेचे काही शिवसैनिक या ठिकाणी आहे, त्यांच्याकडे पण येतो, कारण की सत्तेत आहे आणि त्यांच्या पाठिंब्यावर नरेंद्र मोदी सत्तेत आहे सध्या. तुमची काय भूमिका आहे? कोण पाहिजे, राहुल गांधी की नरेंद्र मोदी? पंतप्रधान हा शिवसेना ठरवणार भविष्याचा. कोण ठरवणार? कोण असेल तो? शिवसेना, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? शिवसेना पाठिंबा देईल तोच पंतप्रधान होईल आणि इथले खासदार हे विनायक राऊतच असतील. या ठिकाणी भाजपचा एकही कार्यकर्ता किंवा नेता उपस्थित राहिलेला नाही, याचा अर्थ भाजप पूर्णपणे हरलेली आहे. कार्यसम्राट विनायक राऊत साहेबांवर जे आज विरोधक विरोध करतायत, त्यांना एकच प्रश्न आहे की विनायक राऊत हे आमचे उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत, तुमचे पहिले कोणते उमेदवार आहेत त्यांनी डिक्लेअर करा आणि नंतर बोला या गोष्टीवरती. वैभव नाईक यांच्याकडे येतो मी. हा सर, तुम्ही विचारून घ्या लवकर. उभे. हा, आम्हाला एवढंच विचारायचं आहे की नरेंद्र मोदी जे 15 लाख देणार होते तेवढे नका देऊ, 1 लाखच द्या प्रत्येकाला. खरं तर यापूर्वी जे उद्योग जिल्ह्यामध्ये आले ते सर्वच्या सर्व बंद पडलेले आहेत आणि म्हणून येणारे उद्योग टिकले पाहिजे यासाठी पायाभूत सुविधांचा विकास या जिल्ह्यामध्ये आदरणीय खासदार साहेबांच्या आणि पालकमंत्री मोदींच्या माध्यमातून सुरू आहे आणि निश्चितपणे भविष्यात जे उद्योग येतील ते टिकणार आहेत. साहेब, मी एवढं सांगू इच्छितो की मागील 5 वर्षात जे उद्योगमंत्री या ठिकाणी होते त्या ठिकाणी MIDC मध्ये किती उद्योग चालू केले आणि किती आपल्या कार्यकर्त्यांना प्लॉट अवेलेबल करून दिले ते मागील उद्योगमंत्र्यांनी सांगावेत. मला नाही एक मिनिट. वैभव नाईक यांच्याकडे येतोय. तुमचा पाठिंबा राहुल गांधीला आहे की नरेंद्र मोदीला आहे? वर शिवसैनिक म्हणताय की आम्ही ठरवणार म्हणून. निश्चितपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे ज्या उमेदवाराला पाठिंबा देतील तोच या देशाचा पंतप्रधान या ठिकाणी होईल. आज या ठिकाणी आपण बघित असाल की शिवसेनेची ताकद या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वाढत आहे, त्याचबरोबर देशामध्ये सुद्धा शिवसेनेची ताकद वाढत आहे. त्यामुळे निश्चितपणे देशाचा पंतप्रधान या पुढच्या काळामध्ये शिवसेना निश्चित ठरवेल. कोण असेल सर नाव? निश्चितपणे उमेदवार आता नाही, मी आधी सर्वप्रथम मागील उद्योग मंत्र्यांवर राहुल गांधी नरेंद्र मोदीवर थोडं आपण सर्वे घेतला त्याच्यावर उत्तर हवं. यावेळी जे केंद्रात सरकार येईल त्याच्यात महाराष्ट्रातून राणे साहेब ही महत्वाची भूमिका घेतील आणि तोच पंतप्रधान ठरवतील. स्वाभिमानची भूमिका महत्वाची असेल, राणे साहेबांची भूमिका महाराष्ट्रातून महत्वाची असेल. या ठिकाणी आजच्या परिस्थितीत राहुल गांधींशिवाय कोणताही पर्याय नाही. शेतकरी असेल, कष्टकरी असेल, व्यापारी असेल, सर्वांच्या मते यावेळी राहुल गांधीच पाहिजे. नोटबंदीमुळे या ठिकाणी अत्यंत हलाखीची परिस्थिती व्यापाऱ्यांची झाली. शेतकऱ्यांना जे काही या ठिकाणी कर्जमाफी झाली नसल्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. त्यामुळे शेतकरी वर्ग असेल, व्यापारी वर्ग असेल, कष्टकरी वर्ग असेल, यांच्या तोंडातून एकच आवाज येतोय, तो म्हणजे राहुल गांधीच पंतप्रधान झाले पाहिजेत आणि तेच पंतप्रधान होतील. सर, माझ्या माहितीप्रमाणे जे महाराष्ट्रातलं सरकार किंवा देशातले जे नागरिक आज मोदीवर कंटाळलेले आहेत, मोदीला सोडून बाकी कोणाला तरी राहुल गांधी की कोण? राहुल गांधी किंवा कोण ते ठरेल. अजून आघाड्या ठरायच्या आहेत. अजून वेगवेगळ्या देशातल्या, वेगवेगळ्या राज्यातल्या वेगवेगळ्या आघाड्या ठरणार आहेत आणि आघाड्या ठरल्यानंतर त्याचे ठरेल. शिवसैनिक पण राहुल गांधी म्हणतात का? हा वैभव. हा, राहुल गांधी खऱ्या अर्थाने पंतप्रधान ठरवण्याची भूमिका ही खासदारांची असते. हो, ज्या पक्षाचे खासदार निवडून येतील तो या ठिकाणी पंतप्रधान ठरवणार आहेत आणि माझ्या बाजूला बसलेल्या दोन्ही पक्षांचे खासदार या ठिकाणी आता किती आहेत आणि पुढे किती येतील हे या ठिकाणी सांगता येत नाही. त्यामुळे निश्चितपणे शिवसेना निश्चितपणे शिवसेनेचे खासदार या ठिकाणी निश्चितपणे भूमिका असतील. राणे साहेब बस खासदारांची संख्या ठरवतील आणि केंद्रातला पंतप्रधान नारायण राणे साहेब स्वाभिमान पक्षाच ठरवेल. 100% येणार. जीएसटी आणि नोटाबंदी पूर्णपणे फसलेली आहे आणि उद्योग क्षेत्राची अवस्था अति हलाखीची आहे. उद्योग क्षेत्रात पूर्ण मंदी आहे, याला कारण मोदी आहे. मोदी पंतप्रधान. शिवसैनिक आहे? शिवसैनिक आहे? राष्ट्रवादीचा जिल्हा.
साहेब मी एक सांगतो, आता प्रवक्ते बोलतायत की स्वाभिमान ठरवेल पंतप्रधान कोण. मी म्हणतो या जिल्ह्याचा आधी स्वाभिमानचा खासदार निवडून आणावा, मग पुढे पंतप्रधान ठरवावा. नक्की. संदीप सर हा. यावेळी ह्या जिल्ह्यातूनच नव्हे महाराष्ट्रातून सुद्धा स्वाभिमानचे विचार करण्याला लावणे एवढे खासदार निवडून येतील. आणि विनायक राऊतांचे आता फक्त 4 महिने शिल्लक राहिलेले आहेत. 4 महिने नक्की. हा सर सांगा तुम्ही. एक शांततेत चर्चा करू आपण. इतकी छान चर्चा करू. तुम्ही आपापल्या जागेवर बसा. हा तुमचा प्रश्न सांगा मला. घ्या तुम्ही हा तुमचा प्रश्न सांगा ना. सांगा प्रश्न. मला प्रश्न. एक मिनिट एक लक्षात घ्या. 1987 साली अंतुले साहेब होते मुख्यमंत्री. त्यावेळी अंतुले साहेबांनी इथे टाळंब्याचं उद्घाटन केलं. त्याच्यानंतर माझ्या बाजूला बसलेले पुष्पसेनजी सावंत आहेत. त्यावेळी त्यांनी सुद्धा इथे भरीव निधी द्यायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर राणे साहेब महसूल मंत्री होते, मुख्यमंत्री होते. प्रश्न काय तुमचा? एक मिनिट माझ्या प्रश्नाचं उत्तर. त्या राणे साहेब महसूल मंत्री होते, पालकमंत्री होते, मुख्यमंत्री होते. त्यांनी 1500 कोटीचा निधी आणला. या वैभव नाईकांनी काय आणलं तुम्ही आम्हाला सांगायचंय. वैभवजी हा उत्तर द्या थोडक्यात आणि मग ब्रेक घेतोय मी. हा या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये अनेक प्रकल्प असतील, त्या प्रकल्पाने निधी आणलाय. आणि टाळंबा प्रकल्पासाठी या ठिकाणी वनसंस्थेमुळे गेले 10 वर्ष काम बंद आहे. आणि त्यामध्ये त्या ठिकाणी त्रुटी काढल्या पाहिजेत, त्या त्रुटी दूर केल्या पाहिजेत. त्यासाठी निश्चितपणे आपण निधी आणलेला आहे. या टाळंबामध्ये जवळजवळ 19 केटीवर या ठिकाणी कालच या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. लवकरच ते केटीवर या ठिकाणी सुरू होतील. त्यांना निधी पण दिले. पण गेले 10 वर्ष या ठिकाणी बंद होते. त्याचं पण उत्तर त्यांनी त्या ठिकाणी दिलं पाहिजे. मला ब्रेक घ्यायचा आहे सर. गेल्या 5 वर्षात फक्त घोषणा देण्यापलीकडे पालकमंत्री आणि खासदारांनी काही काम केलेलं नाही. यांची भाषणं फक्त विकासाची असतात, जागेवर विकास दिसत नाही. एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा चर्चा करूया. महाराष्ट्राच्या मनात काय, सिंधुदुर्ग रत्नागिरी इथल्या लोकसभा मतदारसंघातील मतदारांच्या मनात काय हे आपण जाणून घेतो. एक छोटासा ब्रेक घेऊया. तुम्ही पाहत राहा TV9 मराठी. ब्रेक नंतर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेतोय आपण. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील हे मतदार आहे. हापूस आंब्याचं माहेरघर म्हणून या मतदारसंघाला ओळखलं जातं आणि पर्यटनाचं मोठं केंद्र आहे महाराष्ट्रातलं आणि देशातलं. किती लोकांना वाटतं गेल्या 4.5 पावणे 5 वर्षात आंबा उत्पादकाच्या समस्या सुटल्या आणि पर्यटनाचा विकास झाला? हातवर करा. किती लोकांना वाटतं विकास झाला? किती लोकांना वाटतं विकास झाला नाही झाला वाटतं? हा सर आमदार साहेब तुमच्यापासून हा सांगा. काय वाटतं विकास झाला? लवकर सांगा. ह्या विकासाची व्याख्या जर आपण सांगायला गेलो तर फार वेळ होईल. पण आंबा शेती मच्छी ह्याबद्दल काहीही विकास ह्या जिल्ह्यात झालेला नाही. आणखी काही नक्कीच सर. हा इकडे येतोय. हा सर सांगा तुम्ही काय झालं. जिल्ह्यात एक महत्वाचा विषय आहे. वाळूची बंदी आहे. 2014 नंतर 2 डंपर आंदोलन झाली, परंतु पालकमंत्र्यांनी अवधूत तिमलोचं हॉटेल काढण्यासाठी काही वाळू व्यावसायिकांचा ठेका मध्येच बंद पडला म्हणून त्यांनी काळे झेंडे दाखवले. यासाठी हे वाळू जे हे लागत नाही याचं उत्तर आमदारांनी द्यावं. शिवसेनेची भूमिका आहे, पहिले मंदिर बाद में सरकार. मग या वेळेला सरकारात ते उभे राहणार की निवडणूक लढवणार की नाही? आणखी काही इकडे तरुण आहेत त्यांच्याकडे जातोय मी. लवकर सांगा. वेळ कमी आहे माझ्याकडे. लवकर सांगा. कोणाला हा तुम्ही सांगा. लवकर सांगा. इकडे या. स्वाभिमानवाले म्हणतात पंतप्रधान ठरवणार. पहिल्या आधी निशाणे ठरवा, मग पंतप्रधान ठरवा. मला सांगा, तुम्ही पर्यटनाचा विषय घेतलेला आहे. पर्यटनाच्या बाबतीत हा जिल्हा पर्यटन आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नाही भारतामध्ये हा जिल्हा एकमेव असा पर्यटन आहे. याच्यामध्ये कसलाही पर्यटनाचा विकास झालेला नाही. पूर्ण बोलायला द्या सर. पर्यटन ही सगळं भकास करून टाकलेलं आहे या लोकांनी. टीव्ही एक मिनिट जस्ट वॉन्ट टू स्पीक 1 मिनिट. त्याच्यानंतर मला असं बोलायचं आहे, आयडी बोटिंगच्या संस्थेच्या आयडीचा आयव्ही का केला गेला आणि ह्या लोकांना खूप त्रास गेला आम्हाला. हे उत्तर घेऊया सगळे. वैभवजी विकास झाला नाही 70% लोक म्हणतात. तुम्ही इथले तुमचं सरकार आहे, सरकार राज्यात केंद्रात तुम्ही आहे, विकास झाला नाही असं म्हणताय. उत्तर द्या. निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये नियोजनाचा आराखडा असून देत, अनेक योजना असून देत, ह्या योजना आलेल्या आहेत. सक्षमपणे शेतकऱ्यांच्या दृष्टीने सुद्धा अनेक प्रगती आलेल्या आहेत. लोकांपर्यंत सुद्धा या ठिकाणी योजना पोहोचवलेल्या आहेत. त्यामुळे निश्चितपणे या जिल्ह्याचा विकास झालाच. पर्यटनाच्या दृष्टीने सुद्धा या जिल्ह्याचा विकास झालेला आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या जिल्ह्यामध्ये पूर्णपणे अपयशी सरकार आहे. या ठिकाणी पहिल्याच वर्षी मुख्यमंत्री आले आणि सीवर्ड प्रकल्प करतो म्हणून सांगितलं. आमदार ते आहे, त्यांच्या या जिल्ह्यात त्यांच्या मतदारसंघातला सीवर्ड प्रकल्प झालेला नाही.
या ठिकाणी वाळूचा प्रश्नामुळे बेरोजगारी वाढलेली आहे. संदीप सर. एक मिनिट औद्योगिकरणाचा एकही प्रकल्प हे राबवू शकले नाही. गेल्या 5 वर्षात या जिल्ह्याची राणे साहेबांनी बसवलेली घडी विस्कटण्याचं काम या लोकांनी केलं. आडाळीची MIDC राणे साहेबांनी मंजूर केली बेकारी घालवण्यासाठी. या पालकमंत्र्यांनी ती रद्द केली. सिवलचा प्रकरण प्रश्न कधी रद्द झाली नाही. आडाळीची MIDC पूर्णपणे चालू आहे. राणे साहेबांनी एक काम केलं. हे जाहीर माझं सवाल आहे. कोकण हे महाराष्ट्राचं स्वर्ग म्हणून ओळखलं जातं. असं म्हटलं जातं की माना की जमी को गुलिस्तान बना सके हम, कुछ खार तो कम करेंगे जिधर से गुजरेंगे हम. या सगळ्या मतदारसंघातील मतदारांनी या चर्चेमध्ये सहभाग झाला त्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद. या नेत्यांचं धन्यवाद. नमस्कार.